पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे द्रष्टे नेते आहेत आणि देशहितासाठी संभाव्य परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी अतिशय एक चांगला निर्णय घेऊन जनतेला प्रतिसाद देण्याचं आवाहन केलं आहे आणि त्याच्यामुळं आमच्या नेतृत्वाने या देशाच्या प्रमुखांनी सांगितल्यानंतर पहिली नैतिक जबाबदारी त्या ठिकाणी आमची लोकप्रतिनिधींची ठरते आणि त्यामुळं मी कालच फोन करून EV कार्ड संदर्भात चर्चा केली, आज सकाळी मागून घेतली आणि यामध्ये EV कार्डमधनं प्रवास करण्याचा त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे. भाऊ का परदेशी दौऱ्यांना देखील कुठेतरी चाप लावावं असं आवाहन केलेलं होतं. विधानसभा अध्यक्षांनी देखील आता आमदारांचा दौरा रद्द केल्याची माहिती समोर येते. तुमचा पण नियोजन होतं, तुमचा देखील एखादा दौरा रद्द झाल्याची माहिती नाही. मीच त्या ठिकाणी जपानचा दौरा रद्द केलेला आहे, परंतु आत्ताच माझी अध्यक्षांसमवेत बैठक झाली किंवा भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की जपानचा दौरा बहुतेक त्या ठिकाणी आपण रद्द करू आणि मला वाटतं पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर स्वाभाविकच त्या पक्षाचं महायुतीचं सरकार आहे आणि त्यामधला त्या ठिकाणच्या जे निर्णय असतात ते पंतप्रधानांची भूमिका असेल त्याला समर्पकच अशा प्रकारचे असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन जे आहे त्याची बचत केली पाहिजे असं आवाहन केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी एक प्रतिकात्मक आंदोलन केले आहे. ते स्वतः घोड्यावर बसलेत आणि फेरफटका मारले होते. नशीब ते घोड्यावर बसलेत, गाढवावर बसले नाहीत. ते नाही तर आणखी काय असेल, ओझं व्हायचं काम असतं तर ते गाढवावर बसून प्रतिकात्मक केलं असेल. हे सगळे नौटंकी आहे. यामध्ये आपण त्या ठिकाणी आज देशाच्या अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी संभाव्य काही निर्णय ज्यावेळी घ्यावे लागतात धाडसी, त्या पद्धतीनं पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं पाहिजे असं नाही आहे. शेवटी देश महत्त्वाचा आहे, देशाची इकॉनॉमी महत्त्वाची आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 24 तास देशहितासाठी त्या ठिकाणी बोलत असतात, त्यांची भूमिका असते. मला वाटतं समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी नौटंकी त्या ठिकाणी बंद करावी आणि मला वाटतं घोड्यावरच यायचं त्याने रोज घोड्यावर यावं आणि त्याने गाढवावर प्रवास केला तरी आश्चर्य वाटायला नको, कारण जितेंद्र आव्हाड काही करू शकतील. नाना पटोले असे म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते अपयशी ठरलेले आहेत, त्यांनी सत्तेतनं दूर झालं पाहिजे. तर नाना पटोले यांचा जीव केवढा, पंतप्रधान कुठे, नाना पटोले कुठे आणि पंतप्रधान पदावर दूर करायला काय नाना पटोलेंनी बसवलेलं नाही. त्यांना या देशातल्या कोट्यावधी जनतेनं त्यांना पंतप्रधान पदावर बसवलेलं आहे, एकदा नाही सलग तिसऱ्यांदा. त्याच्यामुळे नाना पटोलेंनी जरा आपली क्षमता, आपली कुवत पाहून त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर बोलावं. नरेंद्र मोदी साहेब हे देशाला हवेत, देशवासियांनी त्यांना पंतप्रधान केलं आहे आणि जोपर्यंत देशातील जनतेची इच्छा आहे तोपर्यंत नाना पटोलेच्या वाटण्याला काडीची किंमत नाही. सुप्रिया सुळेंनी मात्र सांगितले, शरद पवारांचीच री ओढलेली आहे. शरद पवारांनी देखील एक पोस्ट केलेली आहे की परिस्थिती गंभीर असेल तर सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी. नाही, ठीक आहे. पवार साहेबांची भूमिका कशी अशी बॅलन्स असते. त्याने आगतिक होऊन उतावीळ होऊन लगेच टोकाची उलटी प्रतिक्रिया दिली नाही. ठीक आहे, त्यांचं म्हणणं रास्त आहे. मोदी साहेबांचा काही प्लॅन असेल, नियोजन असेल, ते सर्व पक्षांना विश्वासात घेतील, तज्ज्ञांना विश्वासात घेतील आणि अशा प्रकारचा निर्णय जाहीर करताना मोदी साहेब संबंधितांशी बोललेच असतील आणि त्या ठिकाणी आणखी विश्वासात घेण्याची आवश्यकता असतील तर त्यावरही त्या ठिकाणी निर्णय होऊ शकेल. सुप्रिया सुळे बोलत आहेत की एकंदरीतच आव्हान पंतप्रधान करतायत, मात्र राज्य सरकार आहे ते मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट चार्टरचा वापर करताना पाहायला मिळतं. माझा स्वतःचा भाऊ देखील म्हणजे अजितदादा देखील अशाच विमान अपघातात गेले. ट्रेननी प्रवास करायला काय हरकत आहे? एखादा कार्यक्रम चुकला तरी काय फरक पडणार आहे? नाही, हरकत नाही. तर त्यांची सूचना त्या ठिकाणी आहे, परंतु ट्रेनचे अपघात होत नाहीत का, फोर व्हीलरचे अपघात होत नाहीत का? त्यामुळे मला वाटतं काळजी घेण्याची आवश्यकता आहे, पर्यायी व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता आहे. म्हणून विमानाने प्रवासच करू नये असं काही मला मानायचं काही कारण नाही आहे, कारण शेवटी व्यस्तता असते. ज्या वेळेला मोठ्या नेत्यांना एका वेळेला अनेक जिल्ह्यात जावं लागतं, अनेक राज्यात जावं लागतं, त्यावेळेला एवढी जलदगतीची व्यवस्था दुसरी त्याला पर्यायी असेल तर ठीक आहे.
आदित्य ठाकरे तसंच राज ठाकरे यांनी मंत्र्यांच्या मागे जे ताफा असतो त्यावरती टीका केलेली आहे. मंत्र्यांनी या ठिकाणी ताफा कमी करावा. तसंच राज ठाकरे यांनी बोललं अर्थतज्ञाचा या ठिकाणी सल्ला घेतला पाहिजे. एक लक्षात ठेवा, जेव्हा पंतप्रधान देश चालवतात आणि अशा प्रकारची भूमिका घेतात, स्वाभाविकपणे त्यांनी या विषयातल्या अनेक लोकांशी चर्चा केलीच असणार आणि पंतप्रधानांचा निर्णय हा चर्चेअंती त्या ठिकाणी या देशहिताच्या भूमिकेतनं जात असतो आणि त्याच्यामुळे जी गोष्ट आपल्याला माहीत नाही, आणखी कोणाला याच्यात काही इनपुट्स द्यायचे असतील ते पंतप्रधान कार्यालयाला देऊ शकतात. भाऊ, NEET नीट परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये आता पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आलं. नाशिक कनेक्शन हे विशेष करून 10 ते 15 लाखांमध्ये हा पेपर फुटीचा सौदा झालेला आहे. त्यामुळे आता 2026ची नीट परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. नाही, रद्द करायचा निर्णय स्वागतार्ह आहे, कारण पेपर फुटले असतील तर ती परीक्षा पारदर्शक होऊ शकत नाही. परंतु हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत विषय आहे. अशा प्रकारचं लिकेज का होतं, त्याला कोण साथीदार आहेत, या सगळ्याची चौकशी करून पुन्हा अशा गोष्टी होणार नाहीत त्याची कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे आणि ती सरकार करेल. आंबा उत्पादकांच्या नुकसानासाठी आता राजू शेट्टींनी 15 मेला गिरगाव चौपाटीवरून वर्षा निवासस्थानी मोर्चाची हाक दिली. शरद पवार गटाने देखील या मोर्चाला पाठिंबा देत शरद पवार बोलतात की आम्ही देखील या मोर्चामध्ये सहभागी होऊ. आंबा उत्पादकांचा प्रश्न निश्चित गंभीर आहे. या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक ही अधिवेशन काळात घेतली होती, ज्याचा पुढाकार नारायण राणे साहेबांनी घेतला होता. त्या संदर्भात निर्णयही झालेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी काही आणखी त्याच्यामध्ये उपाययोजना असतील, सवलती असतील किंवा द्यायचं असेल तर निश्चितच सरकार कोकणच्या आंबा उत्पादकांच्या बाबतीत संवेदनशील आहे. वाढीवचे काही निर्णय घ्यावा लागले त्यासाठी सरकारची तयारी असायला काहीच हरकत नाही. रोहित पवारांनी भाजप नेते असतील, मंत्री असतील यांच्यावरती टीका केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की तापा घेऊन हे सगळेजण फिरतात. आज अमित साटम जे आहे ते दौऱ्याला सकाळी गेले होते, तेव्हा सुद्धा 20 ते 25 गाड्या होत्या. नाही, मला वाटतंय बघा, आता ही सुरुवात आहे. काल आवाहन केलं, आजपासून त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्यायला सुरुवात होईल. तर लगेच त्या ठिकाणी आता आदित्य ठाकरेंचा ताफा नाही आहे का, पवारांचे थापे नाही आहेत का? मला वाटतं हळूहळू ही गोष्ट अंगवळणी त्या ठिकाणी पडेल आणि मोदी साहेबांच्या आव्हानाला त्या ठिकाणी आम्ही सगळे लोक प्रतिसाद देऊ. भाऊ, फक्त शेवटचा प्रश्न घेतो की लोकशाही मराठीने देखील या संदर्भात सर्वसामान्यांची प्रतिक्रिया घेतल्या. त्यांचं म्हणणं आहे की नेते त्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करणार आहेत का, जे सर्वसामान्यांना आवाहन करतात सातत्याने की तुम्ही खाजगी गाड्यांचा वापर कमी करावा. मात्र मंत्री असतील किंवा शिवसेनेचे विशेष करून आमदार आहेत ज्यांना पक्षफुटीनंतर सुरक्षा पुरवून झाली होती, आजही त्यांच्या एका गाडीमागे 2 ते 3 गाड्या सुरक्षेच्या दिसून येतात. नाही, मला वाटतं ज्या सुरक्षेच्या आवश्यकता आहेत त्या असायलाच पाहिजेत. आता त्या सुरक्षेच्या गाड्यासुद्धा EV इलेक्ट्रिक व्हेकल कराव्यात आणि त्या करतील. त्याच्यामुळे म्हणून सुरक्षा काढावी असं काही त्याचं कारण नाही आहे. सुरक्षेतल्या गाड्या पण त्या ठिकाणी इलेक्ट्रिकवर असाव्यात, चार्जिंगवर असाव्यात आणि त्या बाबतीत पोलीस खातंही त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकेल. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता सगळ्या आमदारांकडे अनावश्यक जर गाड्या मंत्र्यांकडे असतील आणि त्या EV नसतील, आता EV गाड्या असतील आणि त्यांच्या अधिकारी किंवा त्यांच्या सिक्युरिटीसाठी आवश्यकता असेल तर त्याच्यावर टीका टिप्पणीची आवश्यकता नाही. पंतप्रधानांचा उद्देश इंधन बचतीचा आहे, पर्यायी व्यवस्था EVची त्या ठिकाणी करा, त्याला प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.